चायला या भूतकाळातल्या गोष्टी उकरून काढायच्या ना म्हणजे डोक्याला ताप असतो. सिनेमात बरं असतं, पोलिसांना सट्टासट क्लू मिळतात. आपल्याला मिळालं तर किती बरं होईल ना. माने पण हा सिनेमा नाही ना. आयुष्यात कष्ट करावे लागतात. कष्ट? अरे 2 दिवस झाले कष्टच करतोय ना, पण काय पडले पदरात? पडणार, आपल्या पदरात नक्की पडणार. माने मला असं वाटतं की ह्या सगळ्या केसचे पॉइंट्स ना आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया ना. हे बघ, रघु चिलेम मेला ना, त्या दिवसापासून आपण सुरुवात करूया. चालेल. त्यानंतर 2 महिन्यात त्या गँगच्या माणसांची ऍक्टिव्हिटी हळूहळू कमी झाल्या. बरोबर. खंडणी मागण्याचे प्रकरण 60% घट. सुपारी घेणं जवळजवळ बंद. मटक्याचे 4 अड्डे बंद. 1-2 अपवाद वगळता दारूचे गुत्तेही बंद. आता बोला. हे सगळं लॉजिकली पटतंय. कारण रघु जेव्हा जिवंत होता ना तेव्हा त्याचा वारस म्हणून कोणाचंच नाव पुढे आलं नव्हतं. आणि मग रघु अचानक एक दिवस मेला. मग त्याची गँग डिवाइड झाली 2-3 गँगमध्ये आणि हळूहळू संपू लागली. करेक्ट. आणि अशा वेळी सलीमनी जर या गोष्टीचा फायदा घेतला नसता ना तरच नवल होतं. 7, 8, 9 माणसं मारली सलीमने रघुच्या गँगची. फक्त साधी माणसं मारली नाहीत, ते नेमके मोहरे टिपलेत त्याने. आणि मग अचानक एक दिवस मळशेट्टी नावाचा सामान्य शूटर पुढे आला. 2 वर्षापूर्वी मुलींची छेड काढायचा हा नाक्यावर उभा राहून त्यांनी सलीमच्या गँगची 12 माणसं उडवली. हेच तर आश्चर्य आहे. ह्या माणसाला त्या गँगमध्ये कुत्रं पण विचारत नव्हतं. हा अचानक एवढा पुढे कसा आला? नुसता पुढे नाही आला माने, तर त्यांनी रघुची गँग सावरली नाही तर ती पुन्हा नावारूपाला आणली. आज तर एक लोचा आहे. हॅलो, कोण बोलतोय? हां ठीक आहे, तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. हां बोला. लोचा आहे माने. कारण रघुची वर्किंग स्टाईल आणि मळशेट्टीची वर्किंग स्टाईल सारखी आहे. मग तू मळशेट्टीला रघुचा चेलाच म्हणणार? नाही, रघुने मळशेट्टीला कधीच काही शिकवलं नाही, तुला सांगतो मी. मग एकलव्यासारखं शिकला असेल बघून. नाही, तुझी आयडिया चांगली आहे पण ही खरी नाही आहे, लक्षात ठेव. नाही रे, हे सगळं मला पण पटत नाही आहे. हां, पण एक आयडिया माझ्या डोक्यात येते. हे तुला कळतंय का? जे तुझ्या डोक्यात आहे ना तेच माझ्या डोक्यात चाललंय. मग चला, वेळ न घालवता आपण हे सगळं वागळे साहेबांच्या कानावर घालूया. चला. तनू, आज टीव्ही नाही लावलास? आई, मला टीव्ही बघितला तरी ओरडते, नाही बघितला तरी ओरडते. ओरडत नाहीये रे. आश्चर्य वाटलं मला म्हणून विचारलं. मला ना टीव्ही बघायचा कंटाळा आलाय. मी सुधाईकडे होतो तेव्हा नेहमी टीव्हीच बघायचो. का रे? का नेहमी टीव्ही बघायचास? तू मला न्यायला नाही यायचीस, त्यामुळे मला खूप कंटाळा यायचा. आईचा खूप राग यायचा का रे तनू? हो. पण आई मुद्दाम नाही ना असं करायची. खूप कामं होती ना तिला. माझ्या वर्गातल्या सर्व मुलांच्या आया कामं करतात. अरे पण आई त्यांच्यासारखी कामं नाही करत, वेगळी कामं करते. मग तू वेगळी कामं का करतेस? कारण मी वेगळी आहे, मी इतरांसारखी नाहीये. आणि मी वेगळी काय आहे हे प्लीज विचारू नकोस. हे मलाही नक्की माहित नाही, मी तुला नाही सांगू शकणार. आणि तनू, तू आता माझ्यावर चिडू बिडू नकोस प्लीज. मी तुझ्यावर चिडत नाहीये, तूच माझ्यावर चिडतेस. नाही रे बाळा, मी नाही तुझ्यावर चिडत. खरंच नाही मी तुझ्यावर चिडत.
हे बघ तनू, तू आता आपल्या घरी आलायस की नाही राहायला परत? मग आता आधीचं सगळं विसरून जा ना. हां, अजून दाखव एकदा. शहाणा मुलगा तो. चल आता आपण झोपायचो. मला सांग, आपण झोपायच्या आधी काय करतो? मी गादी घालणार, तू दिवे बंद करणार, मी गजर लावणार. मी पाण्याची बाटली आणणार, मी दात घासणार आणि झोपणार. बरोबर. चला. आई, मला आज गोष्ट सांगतेस? हे काय आता नवीन गोष्टी बिष्टी सांगायचं काढलंस? आजी मला नेहमी सांगते. आजी मलाही नेहमी गोष्टी सांगायची, मला त्याच आठवत आहेत. मग आता मी तुला पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी सांगू? मला आवडतात. बर, ठीक आहे. मग आता आठवायलाच लागेल. कुठली गोष्ट सांगू? तनू, ए बाळा, अरे घाबरतोस कशाला तू तनू? माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, घाबरू नको. आपल्याला आता तसे फोन्स नाही येणार आहेत. हा साधा फोन आहे, तसे फोन्स नाही येणार आहेत आपल्याला आता. हां, आईचं ऐकशील ना, घाबरू नको तनू. हॅलो, आकांक्षा मॅडम, कशाला तुम्ही नादी लागताय आमच्या? सरळ गुपचूप आम्हाला कॅसेट देऊन टाकायच्या, घरी जाऊन झोपायचं सोडून कशाला किडे करत बसलाय तुम्ही? पोलीस लावले काय माग आमच्या? आता बघा तुमचं काय करतो ते आम्ही बघा. सर. आकांक्षा, मी कामात आहे, आपण नंतर बोलूया. सर, मला बोलायचं आहे. सांगितलं ना, आपण नंतर बोलूया. सर, मी सकाळपासून 4 वेळा येऊन गेले तुम्हाला विचारायला. तुम्ही 2 मिनिटं काढू शकत नाही आहेत का माझ्यासाठी? आकांक्षा, ट्राय टू अंडरस्टँड मी. सर, वाय डोंट यू ट्राय टू अंडरस्टँड मी? माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. आय एम सॉरी सर. तुमची ही कामं महत्वाची आहेत, मला कल्पना आहे. नाही, ॲक्च्युली मी काम नव्हतो करत. सर. हो, उगाच खोटं कशाला बोलू मी? सर, पण मग तुम्ही तर बस बस बस, कम ऑन, सिट डाऊन. खोटं बोललो मी तुला टाळत होतो सकाळपासून. सर, पण का? कारण सकाळी तुझा फोन आला तेव्हाच मला कळलं होतं काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे. हो सर. पुन्हा धमक्यांचे फोन्स, आणि यावेळी जरा जास्तच गंभीर. ते डायरेक्ट खुनाची धमकी दिली त्यांनी मला. हेच मला टाळायचं होतं. म्हणजे त्या फोन्सचा तुला त्रास तर होतोच, पण ते सगळं इथे परत येऊन मला सांगत असताना तुला परत त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून भेटत नव्हतो मी तुला. सर, तुम्ही इतक्या थंडपणे कसं काय बोलू शकताय? नाही, थंडपणे नाही बोलत आहे आकांक्षा मी. ही जी तुझी परिस्थिती आहे ना, ती बघून, आणि अप्रत्यक्षपणे का होईना, पण त्याला मी जबाबदार आहे या कल्पनेनी मी किती डिस्टर्ब झालोय हे तुला कळत नाहीये. बरं, तू तुझ्या दुःखाला वाट मोकळी करून देऊ शकतेस. अरे पण ह्या अख्ख्या चॅनलची जबाबदारी माझ्या डोक्यावर असताना मला माझा चेहरा कठोर ठेवावाच लागतो. आय एम सॉरी सर, आय नो. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. नो, डोंट से दॅट.
हे बा आकांक्षा, वर्तमानपत्रातून उचलून तुला या चॅनलमध्ये आणलं कोणी? मी. न्यूज सेक्शनमध्ये टाकलं कोणी? मी. त्या फेरीवाल्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलं कोणी? मी. आणि आता त्यातून जर काही प्रॉब्लेम निर्माण होणार असेल आणि त्याचा तुला त्रास होणार असेल तर मी तुझ्या पाठीशी उभं राहायला नको का? हे बा आकांक्षा, तुला कधी काहीही वाटलं ना की हक्कानं माझ्या केबिनमध्ये येऊन मला सांगायचं, सर माझा असा असा प्रॉब्लेम होतोय. सर तुम्हाला राग येणार नसेल तर स्पष्ट बोलू? अगं बोल ना. हे बा आकांक्षा, हा जो तुझा स्पष्ट वक्तेपणा आहे ना तोच मला आवडतो. बोल बोल. सर तुमचं बोलणं ऐकायला खूप छान वाटतं, खूप आश्वासक वाटतं, पण त्यामुळे माझा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होऊ शकत. गुड. नाही, बरोबर आहे तुझं. प्रॉब्लेम. कुणाला फोन लावत असेल मी? कुणाला? डायरेक्ट डीसीपी वागळ्यांना. जुना मित्र आहे तो माझा. आता मध्ये काही दिवस आमचा कॉन्टॅक्ट तुटला होता. बघूया आपल्यासाठी काय करत होते ते. हॅलो, डीसीपी वागळे हिया. सर, मी दिलीप कौशिक बोलतोय. बोला. सॉरी सर, मी डायरेक्ट तुमच्या लाईनवर फोन केला, पण इथे माझ्यासमोर आकांक्षा जोशी बसल्यात. त्यांना जरा तुमच्याशी बोलायचं आहे. द्या त्यांना. हॅलो, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बोला. सर सर मी ती मध्यंतरी फेरीवाल्यांवरची एक स्टोरी केली होती ना. भाई, तुमची सगळी केस आम्हाला पूर्णपणे माहिती आहे, त्यामुळे पुन्हा तेच तेच सांगत बसू नका. मुद्द्याचं बोला. सर तुम्हाला सगळंच माहिती आहे तर मग आता यापुढे मी काय करू तेवढं फक्त मला सांगा. वेल, हे बघा, मला तुमची कोरडी सहानुभूती नकोय आता. सर, तुम्ही त्यांच्या टोनकडे लक्ष देऊ नका प्लीज. त्यामुळे टोनकडे लक्ष देऊ नका म्हणजे काय? एवढं सगळं झाल्यावर मी कशी सौम्य स्वरात बोलू शकेन? भाई, तुमचं काय म्हणणं आहे ते पटकन सांगा, मला मीटिंग आहे. माझ्या जीवाला धोका आहे. तुम्ही केलं पाहिजे त्याबद्दल काहीतरी. ठीक आहे, हं? तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देतो मी 24 तास. घाबरू नका, काहीही होणार नाही. कौशिक, येस सर. नंतर रात्री फोन कर मला. ठीक आहे सर. झालं? सुटला प्रॉब्लेम? खुश? आता हास मग थोडी. कम ऑन, चीयर अप. असा सुटकी चेहरा नकोय मला. मी म्हणलं नव्हतं तुला वागळे माझा मित्र आहे म्हणून? करेलच तो आपल्यासाठी काहीतरी. मी येऊ होता. बस ना, कॉफी घेऊया. नाही नको, मी जरा फ्रेश होते. मला इंटरव्ह्यूला जायचंय, माझा चेहरा नीट नाहीये. दुसऱ्या कोणाला पाठवू? नको सर, मी जाते. बर. सर, हे डीसीपी वागळे तुमचे मित्र आहेत म्हणाला होतात ना तुम्ही? हो. मग तुम्ही आता त्यांना फोनवर सर का म्हणत होतात? प्रोटोकॉल. बघ ना, आपण दोघं मित्र आहोत की नाही? येस सर. पण मग तरी तू मला सर म्हणतेसच. किती वेळा नाही सांगितलं तरी तसंच आहे. मी येऊ सर? ये. येस सर. सर, नाही सर, हे प्रकरण मी अजिबात लाईटली घेत नाहीये. इनफॅक्ट मगाशी त्या आकांक्षा जोशींशी फोनवरती बोललो सुद्धा मी. येस सर. सर, त्या कौशिकवरती अगदी बारकाईने नजर आहे आमची. इनफॅक्ट सर, 2 दिवसामध्ये आम्हाला महत्त्वाचा क्लू सापडेल याची खात्री वाटते मला. येस सर. बोला, काय शोध लावलात? आय होप यावेळेस काहीतरी फालतू गोष्ट सांगायला तुम्ही इथे आलेलं नाही आहात. नाही सर, आम्ही रघु चिलीमच्या गँगची अख्खी डेव्हलपमेंट फॉलो केली आहे.
त्याचबरोबर सलीमची गँग एक्झॅक्टली काय करत होती, त्यांनी कोणकोणती माणसं कशी कशी मारली ह्याचा एक्झॅक्ट स्टडी केला आहे सर. माने, तुम्ही काय करताय याच्याशी मला अजिबात कर्तव्य नाहीये. तुम्ही आधी काय शोध लावला ते सांगा. सर, रघु चिलीमची गँग मलशेट्टी ऑपरेट करत नसून रघु चिलीमच ऑपरेट करत असावा असं आम्हाला वाटतं सर. छान. म्हणजे 2 दिवस तपास खेळून तुम्ही हा निष्कर्ष काढलात तर? हां, सर पण हा निष्कर्ष बरोबर आहे, म्हणजे असं आम्हाला वाटतंय. अरे हा निष्कर्ष बरोबर आहे, परंतु त्या फेरीवाल्यांच्या टीव्ही प्रोग्राममध्ये जेव्हा पहिल्यांदा रघु चिलीम दिसला तेव्हाच तो जिवंत होता हे सिद्ध झालं. आता रघु चिलीम जर जिवंत असेल तर त्याची गँग तोच चालवणार, ती काय मलशेट्टी चालवणार आहे? अरे हे तर कोणी मूर्ख सुद्धा सांगेल. येस सर. हे बघा, आता 2 गोष्टी करायच्या. तो रघु चिलीम जिवंत असेल तर तो कुठे लपला हे आधी शोधून काढायचं. सर त्यासाठी ऑलरेडी माणसं तपासाला लावले. गुड. आणि हे सगळं घडलं कसं याचा विचार करायचा. सॉरी सर, पण काय कसं घडलं हे शोधायचं आहे आपल्याला. अरे 2 वर्षापूर्वी रघु चिलीम मेला असं सगळं जग समजतंय. तो मेलेला नसताना सगळ्यांना तसं वाटणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. यू आर राईट सर. खूप मोठा प्लॅन आहे हा. बरीच माणसं इन्व्हॉल्व्ह असली पाहिजेत. येस सर. एक एक करून सगळ्यांना आत घ्या, नाहीतर एक दिवस मी आधी आणि पाठोपाठ तुम्ही दोघंही बाहेर जाऊ. समजलं? सो व्हॉट्स द नेक्स्ट प्लॅन? रघु चिलमचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्या डॉक्टरने लिहिला आहे त्याला शोधला पाहिजे आधी. करेक्ट. लगेच कामाला लागा. एक मिनिट. त्या आकांक्षा जोशींना प्रोटेक्शन द्यायची व्यवस्था करा. मी लगेच ऑर्डर काढतो. निघा. येस सर. होय सर, निघतो मी लगेच. आई ग, मला वाटलं तुला सुद्धा त्या भूषण सारखं येड लागलं की काय शिवचरित्र वाचायचं. असं का बसलायस? काय नाही, सहजच. भूषण आणि पल्लवी दोघांचे वाद होतात आणि मग त्याच्यामध्ये कोणाची बाजू घ्यायची याच्यावरून होते माझी गोची. सिगरेट आण. हा? सिगरेट दे रे. अरे पण डॉक्टरांनी मना केली तरी ओढतोस. मग तुला काय डॉक्टरांनी खास कोटा लिहून दिलाय दिवसाला एवढ्या सिगरेट ओढत जा, तब्येतीला चांगलं असतं? हा, झोपायचं नाही वाटत? चला बस. काय रे, काय लफडा? आपल्या घरात? नाही. मग गॅरेज मध्ये? नाही. अरे मग काय झालं ते सांग ना. हळू हळू बोल ना, कशाला ओरडतोस? हा, काय झालं ते सांग. संध्याकाळी तन्वीर आला होता. आता हा तन्वीर कोण? घ्या बाबा, तुझं ना आता वय झालं, तुझ्या काहीही लक्षात राहत नाही. अरे तन्वीर म्हणजे आकांक्षाचा मुलगा आणि आकांक्षा म्हणजे तुझ्या मास्तरणीची मुलगी. तू म्हणजे बापाचीच करून टाकायला निघालास. त्या तन्वीरचं काय झालं ते सांग. सहज बोलता बोलता मला म्हणाला की त्याच्या आईला म्हणे हल्ली धमक्यांचे फोन येतात. तन्वीरच्या आईला म्हणजे आकांक्षाला धमक्यांचे फोन येतात आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोय? तुला कधी कळलं? संध्याकाळी. अरे मग संध्याकाळी सांगायला काय झालं होतं? मास्तर